तर माझ्या भावना मी तुमचा आवडता स्पायडर गायकवाड आणि भाई कोकणामध्ये गणपतीचं काहीतरी मध्यंतरी पण असतं. म्हणजे आपल्याकडे तर ऑगस्ट वगैरेमध्ये गणपती येतात, पण इकडं वेगळी पद्धत आहे. एक्झॅक्ट मला माहीत नाही, त्याबद्दल मी काय बोलत नाही, उगाच कोणाचं मन वगैरे दुखवलं जाऊ शकतं. भाई मी आजारी होतो, आजारी पडलेलो मध्ये माझं, कारण की पोटबीट बिघडले आणि अजून पण नीट नाही आहे. तर मी गेलो दवाखान्यात, भाई इकडून तिकडे एवढी पळापळ झाली कारण की लेट गेलेलो. नंतर माझ्या जरा चेस्टमध्ये दुखत होतं, मग त्यांनी ECG वगैरे काढला, ते नॉर्मल होतं. पण त्यावेळी मला त्यांनी ट्रीटमेंट नाही दिली. सो ते बोलले की 4 वाजता वगैरे. नंतर माझ्यासोबत मी एका मुलाला घेऊन आलो, म्हणजे स्टाफला. तर मी त्याला पहिल्या प्रॉपर्टीवरती सोडलं, नंतर मी माझ्या प्रॉपर्टीवरती गेलो, जेवलो वगैरे आणि परत संध्याकाळी मी गेलो दवाखान्यामध्ये. तिथे गेल्यावरती मी डॉक्टरांशी वगैरे भेटलो, तर ते बोलले काही ब्लड टेस्ट आहेत त्या करून घे. आणि भाई माझ्या बॉटलला टोचवलं, परत माझ्या हातातनं रक्त काढलं. काय सांगू तुम्हाला, परत आलो तर नवा प्रॉब्लेम, सिस्टीम काहीतरी ब्लॉक केलेली, युजर ID वगैरे पासवर्ड वगैरे चेंज केलेलं. मग इथं 2 ऑप्शन होते, त्यातला एक्झॅक्ट मला समजत नव्हता कुठला. मग मग मी दोन्हीसुद्धा ट्राय केले आणि फायनली भाई लॉग इन झालं. कारण की ह्याच्यामुळे ना आम्हाला उद्याचं वगैरे कळतं, की कोण जाणार आहे, कोण येणार आहे, किती जण येणार आहेत, किती रूम खाली वगैरे आहेत ते सगळं. परत मोदक दिला संध्याकाळी मला, तो मी खाल्ला. त्यातला 2 दिले होते, मी एकच खाल्ला भाई. आणि परत मी एका रूममध्ये गेलो, आणि कारण की तिथला ना टीव्ही चालू होत नव्हता, आणि भाई एवढं दाबलं, एवढी सेम बटणं दाबली, पण माझ्याच्याने काय तो चालना झाला. पण एक्झॅक्ट मामा आले आणि नंतर टीव्ही चालू झाला. भाई काय जादू आहे त्यांचं, त्यांनाच माहीत. रात्रीच्या जेवणाची वगैरे तयारी झाली सुरू.